श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन, विनवितसे कर जोडून, भक्तिभावे करोनिया. श्रीपाद कुरुवर पुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारोणी सांग आता, कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे जाहले अति कवतुका, तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्री गुरुचा. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधीपूर्वक स्नान करीती, लौकिक व्यवहार संपादित्याती, त्रैमूर्ती आपण. ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी, गंगा वाही दाही दिशी, मध्ये असती आपण देखा. तया गंगा तटाकात, रजक असे वस्त्रे धूत, नित्य येऊनी असे नमित, श्रीपाद गुरु मूर्तीसी. नित्य त्रिकाळ येऊनिया, दंड प्रणाम करुनिया, नमन करी अतिविनया, मनोवाक्काय कर्मी. श्रीपाद म्हणती रजकासी, कार्य नित्य कष्टतोसी, तुष्टिलो मी तुझे भक्तीसी, सुखे राज्य करी म्हणती. ऐकता श्री गुरुचे वचन, गाठी पालवी बांधी शकून, विनवितसे कर जोडून, सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता, सेवक झाला एक चित्ता, दुरुनी करी दंडवता, मठा गेलिया येणेची परी. ऐसे बहुत दिवसांवरी, जो रजक सेवा करी, अंगण झाडी प्रोक्षीवारी, नित्य नेम येणे विधी. असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा, क्रीडा करीत नदीत टाका, आला राजा म्लेंछ एक. स्त्रियांसहित नावेत आपण, अलंकृत आभरण, क्रीडा करीत गंगेमधून, येता त्याने देखिला. सर्व दड दोन्ही थडी, अमित असती हत्ती घोडी, मिरविताती रत्नकोडी, अलंकृत सेवकजन. ऐसा गंगा प्रवाहात, राजा आला खेळत, नाना वाद्ये असे गर्जत, सवे येती थडी येसी. रजक होता नमस्कारित, शब्दे झाला दुश्चित, असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा. विस्मय करी अतिमानसी, जन्मोनिया संसारासी, न देखिले सौख्यासी, पशु समान देह आपुला. धन्य राजयाचे जिणे, ऐसे सौख्य भोगणे, स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्जव फळले, कवण देव आराधिले, कैसे श्री गुरु असती भेटले, मग पावला ऐशी दशा. ऐसे मनी चिंतित, करीतसे दंडवत, श्रीपादराय कृपावंत, ओळखली त्याची मनवासना. रजक म्हणे स्वामीयासी, देखिले दृष्टीने रायासी, संतोष जाहला मानसी, केवळ दास श्री गुरुचा. तपे आधारोणी देवासी, पावला ऐशा अवस्थेसी, म्हणोनी चिंतितो मानसी, कृपामूर्ती दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी, नाना वासना इंद्रियांसी, चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणे रजकासी, जन्मादारभ्य कष्टलासी, वांछा असे भोगावयासी, राज्य भोग तमोवृत्ती. निववावी इंद्रिये सकळ, नातरी मोक्ष नव्हे निर्मळ, बाधा करीती पुढे केवळ, जन्मांतरी परियेसा. तुष्टवावया इंद्रियांसी, तुवा जन्मावे म्लेंछवंशी, आवडी जाहली तुझे मानसी, राज्य भोगी जाय त्वरित. ऐकोणी स्वामीचे वचन, विनवी रजक कर जोडून, कृपासागर तू गुरुराजपूर्ण, उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शन, तुझा अनुग्रह असे कारण, ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी, वैदुरा नगरी जन्म घेसी, भेटी देऊ अंतकाळासी, कारण असे आम्हा येणे. भेटी होताची आम्हांसी, ज्ञान होईल तुझे मानसी, न करी चिंता भरवंसी, आम्हा येणे घडेल. आणिक कार्या कारणेसी, अवतार होऊ परियेसी, वेश धरुनी संन्यासी, नाम नृसिंह सरस्वती. ऐसे तया संबोधुनी, निरोप देती जाई म्हणोनी, रजक लागला तये चरणी, नमन करीतसे तयावेळी. देखुनी श्री गुरु कृपामूर्ती, रजकासी जवळी पाचारीती, इह भोगीसी किंवा पुढती, राज्य भोग मज सांग. रजक विनवीत श्रीपादासी, झालो आपण अपरवयासी, भोग भोगीन बाळाभ्यासी, यौवन गोड राज्य भोग. ऐकोणी रजकाचे वचन, निरोप देती श्रीपाद आपण, त्वरित जाई रे म्हणून, जन्मांतरी भोगी म्हणती.
निरोप देताची तये वेळी त्याजिला प्राण तत्काळी जन्म झाला म्लेंछकुळी वैदुरानगरी प्रख्यात. ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ताता चरित्र झाले पुढे आणिक. इतुके झाली या अवसरी श्रीपादराव कुरवरपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाली परियेसा. महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमुचे कैसे वाचे नवल नव्हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा असे. स्थान महिमेचा विस्तार सांगेन ऐक मने एकाग्र प्रख्यात असे कुरवरपूर मनकामना पुरती तेथे. ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरवरपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची. आश्विनवद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य आपण कुरवरपुरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार. जे जन असती भक्त केवळ त्यांचे दिसती निर्मळ कुरवरपुर क्षेत्र अपूर्व असे प्रख्यात भूमंडळी. इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतेतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवरप्रदानं तथा श्रीपादनिजानन्दगमनं नाम नवमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.